मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 11,67,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं मोठं नुकसान. पंचनाम्यांना कृषी विभागाकडून सुरुवात. लातूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. नुकसानग्रस्त भागाचा लवकरच अहवाल बनवला जाणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. कृषी मंत्र्यांचं आश्वासन. जालन्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी. मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर. आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. निवडणुकीमुळे 3 वर्षांच्या नंतर त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. त्यांनी एकदा तिफणीवरती बसावं. धनंजय मुंडेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राशी संपर्क वाढवावा. आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामधल्या बाणे गावामध्ये नुकसानग्रस्त शेतीची मनोज जरांगेंनी केली पाहणी. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन लावत शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची विनंती. बीडमध्ये अतिपावसामुळे हजारो एकरवरच्या कापसाचं पीक धोक्यात. मर रोग आल्यामुळे कापूस पिकाचं अतोनात नुकसान. गेवराई आणि माजलगाव तालुक्यामधला कापूस जमीनदोस्त. राजमाता माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा इथल्या राजवाड्याच्या समोर रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन. शेतकरी पण लाडका आहे हे सरकारनं दाखवावं. सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरती राज ठाकरेंची एक्स पोस्ट. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. 50% सुरू असलेली वाहतूक आज संपूर्णपणे बंद होण्याची भीती. चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी करार पद्धतीनं नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू. राज्यभरामधल्या एसटीच्या 251 पैकी 96 आगार हे पूर्णतः बंद. 82 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 73 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती. वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटीचा संप. संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. एसटी कामगार संघटनांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बैठकीसाठी सर्व एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. आमदार पडळकर सदावर्तेंच्या संघटनेसोबतही सरकार चर्चा करणार. संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ ऍक्शन मोडवर. दीर्घ करार पद्धतीनं चालक आणि कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाकडून चाचपणी. एसटी महामंडळाला जुलै महिन्यामधल्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 300 कोटी रुपयांचा निधी. राज्य सरकारची एसटीला मदत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीनं सोडवावा. शरद पवारांचं सरकारला आवाहन. सरकारविरुद्ध संप. आंदोलन उभं करण्यामध्ये विरोधकांचा हात. बावनकुळेंचा आरोप. सरकार 1-2 दिवसामध्ये संपावरती तोडगा काढेल. बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. देवेंद्र फडणवीसांनी मागील सरकारपासून एसटी कर्मचाऱ्यांचे हाल केले. सर्वांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार का वाढू नये. मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता जाहीर करण्याचं काहीही कारण नाही. निवडणुकीच्या नंतर संख्याबळाच्या नुसार त्याचा निर्णय होईल. शरद पवारांची स्पष्टोक्ती. सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या तत्कालीन एसपींवरती दबाव आणून भाजप नेत्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचं प्रकरण. अनिल देशमुखांची एक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री हा शब्दच वगळला. त्याऐवजी अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख. शिवसेना नाराज. योजना महायुतीचीच, मात्र पक्षाकडून प्रचार करताना पक्षाच्या चौकटीत बसवून प्रचार केला जातो. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमधून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळल्याच्या प्रकरणी धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. पुतळ्याबद्दल गडकरी सल्ला घेऊनच बोलले असतील. गडकरी कोणतेही काम बारकाईनं करतात. पुतळ्यावरील त्यांचं वक्तव्य योग्य. शरद पवारांची प्रतिक्रिया.
नितीन गडकरी म्हणतात ते योग्य आहे. पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर पडलाच नसता. पुतळा अभ्यास न करता उभारला, विजय वडेट्टीवारांचा आरोप. शिल्पकार आपटे पोलिसांच्या हाती का लागत नाही, संजय राऊतांचा सवाल. पुतळ्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झालेले असताना 15 ते 16 लाखांमध्ये पुतळा उभारण्यात आल्याचा राऊतांचा आरोप. शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. इतिहास तज्ज्ञांनीही ते सिद्ध केलंय आणि त्यामुळे शिवरायांचा खोटा इतिहास जनतेच्या समोर मांडू नका. नाव न घेता पवारांचा फडणवीसांना टोला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी फडणवीसांना फटकारलं. शिवरायांनी सुरत लुटताना नियत सोडली नाही. आधी इतिहास वाचा आणि मगच बोला, फडणवीसांना टोला. एकनाथ खडसेच पक्ष प्रवेशाबद्दल चांगलं मत मांडू शकतील. त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीचा, त्यावरती बोलू शकेन इतकी मी मोठी नाही. रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजन एकनाथ खडसे एकत्र आले पाहिजेत अशी ही प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मुंबई, पुणे आणि ठाण्यामधल्या प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती. यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजपचे आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स. आमदार नामदेव सासणे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवामध्ये गौतमी सोबत धरला ठेका. लातूरच्या उदगीरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते बुद्ध विहाराचं उद्घाटन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. लातूरच्या उदगीरमध्ये माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार. यावेळी राष्ट्रपतींचा पैठणी देऊन सन्मान. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्या राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण. शरद पवारांसह अनेक नेते लोकार्पणाच्या सोहळ्याला हजर राहणार. सांगलीच्या कडेगावामध्ये राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी हायटेक मंडप. कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी सुरू. आमदार विश्वजित कदम यांनी घेतला आढावा. मंत्रालयासमोर ग्रामविद्युत व्यवस्थापकांचं आंदोलन. ग्रामविद्युत व्यवस्थापक पदांची भरती करा, कंत्राटी व्यवस्थापकांना परमनंट करा या मागणीसाठी आंदोलन. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. विसर्जनाच्या नंतर गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदी. या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवरती कारवाई होणार. पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंद करण्याची जैन समाजाची हायकोर्टामध्ये याचिका. यावरती अचानक सरसकट मांस विक्री बंदीचे आदेश देता येणार नाहीत, हायकोर्टाचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये ठाकरे गटाचं बैलगाडी आंदोलन. बैलगाड्या सोबत घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. नागपूरमधील गुंडाकडून बारची तोडफोड. शस्त्रांचा धाक दाखवत बार मालकाला धमकावलं. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 5 जणांना अटक. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 700 बॉक्स जप्त. 50 लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत. नाशिक शहरामध्ये पुन्हा कोयता गँग सक्रिय. 24 वर्षीय तरुणावरती जीवघेणा हल्ला. जखमी तरुणावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 7 ते 8 हल्लेखोरांवरती गुन्हा दाखल. जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींची प्रचार सभा. देशामध्ये भाजप आणि आरएसएस हिंसा आणि भीती पसरवत आहे, राहुल गांधींची टीका. आंध्र प्रदेशच्या पूरग्रस्त विजयवाडामध्ये गाड्यांचं शोरूम पाण्याखाली. नव्या वाहनांच्या सहित 300च्या आसपास गाड्या पाण्याखाली. शोरूमचं नुकसान. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद. सिंगापूरमध्ये भारतीयांनी पंतप्रधान मोदींचं केलं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत. पंतप्रधान मोदींनी सुद्धा वाजवला ढोल. पॅरालिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिलारीला गोळाफेक F46 स्पर्धेमध्ये रौप्य पदक. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून 21 पदकांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.